या आपण एका विशेष सन्मानाकडे वळणार आहोत। खरं तर वेळात वेळ काढून आज 6व्या रात्रीमध्ये आणि अंतिम रात्रीमध्ये ज्यांनी आपल्याला आपला बहुमूल्य वेळ दिला ते आपल्या सर्वांचे लाडके आपले प्रमुख मार्गदर्शक शिवसेनेचा बुलंद आवाज शिवसेनेचे लाडके शहर प्रमुख कुटुंब प्रमुख आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवक सन्माननीय वामनदादा बारकू म्हात्रे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूरच्या वतीने या ठिकाणी होणारे मी सन्माननीय आदरणीय वामनदादा म्हात्रे यांना विनंती राहील की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। सगळे उपस्थित मान्यवर मंडळी यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा कालिदासजी देशमुख साहेब, भालचंद्र घोष्टेकर साहेब, विजयजी मांडवकर साहेब, या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सागरजी देशमुख, विशालदादा राऊत आणि संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वामनदादा बारकू म्हात्रे या ठिकाणी दादांचा सन्मान होतोय आणि वामनदादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की थोडक्यात फक्त शुभेच्छा आमच्या या स्पर्धेला आपण द्यायचे। जाणता राजा क्रीडा मंडळ आयोजित बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जाणता राजा चषक 2026 आयोजक देशमुख आणि राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असले बाबू गोष्टेकर, मुंडे, विजयजी मांडवकर, कालिदासजी देशमुख, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, तसंच या ठिकाणी सर्व जमलेले खेळाडू आज बदलापूर शहरामध्ये मला वाटतं जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये नेहमीच आपल्या सर्व क्रीडाप्रेमींना विविध संघटना विविध मंडळ प्रोत्साहित देण्याचं काम करत असतात। मला वाटतं आठवड्यातनं 2दा तरी मॅचेस या ग्राउंडवर होत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज विशाल राऊत आणि देशमुख यांनी आपल्या सर्व क्रीडाप्रेमींवर प्रेम दाखवून हा चषक आयोजित केलेला आहे। नक्कीच बदलापूर आणि बदलापूर ग्रामीण भागातनं चांगले चांगले क्रिकेटपटू तयार होतील। आजच मला वाटतं खासदार श्रीकांतजी शिंदे सर यांनी टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना केलेली आहे कालिदासजी, आणि मला वाटतं अभिजित दरेकर त्याचे कोकण रिजनचे आता अध्यक्ष झालेले आहेत। तर मला वाटतं नक्कीच या खेळाडूंना क्रिकेट म्हणजे टेनिसवर खेळाडूंना चांगले दिवस येणार आहेत। एवढे दिवस फक्त आपल्या गाव पातळीवर या मॅचेस होत होत्या, पण त्याला आता चांगला जिल्हास्तरीय आणि स्टेट लेवलचा दर्जा देण्याचं काम श्रीकांतजी शिंदे हे करणार आहेत। आणि त्यांनी असोसिएशनची आजच घोषणा केलेली आहे। मला वाटतं आज क्रिकेट हा माझासुद्धा आवडता खेळ होता, पण या क्रिकेटमधनं टेनिस बॉलमुळे बरेचसे खेळाडू यातनं निर्माण झालेले नाही, पण आता याच्यापुढे ते निर्माण होतील, जेणेकरून आज आपण मॅचेस खेळत असतात दिवसभर सकाळी उठून संध्याकाळपर्यंत ग्राउंडवर असतात। फक्त जे आयोजक असतात त्या आयोजकांनी ज्या ज्या बक्षिसं ठेवलेले असतात त्याच्यावर तुम्हाला समाधान मानावं लागतं। आणि या खेळाडूमधनं मला वाटतं चांगली कोणाही नोकरी आत्तापर्यंत टेनिसच्या बॉलमधनं भेटलेली नाही। म्हणून नेहमी मी क्रिकेटपटूंना सांगत असतो की तुमच्यावर जेव्हा फावला वेळ असेल त्यावेळेस क्रिकेट खेळत जा, का आपल्या घराचा उद्धारसुद्धा आपण केला पाहिजे। कारण बरेचसे खेळाडूंचं लक्ष घराकडे नसतं, दिवसभर क्रिकेट खेळत असतात,
घरची परिस्थिती काही खेळाडूंच्या हलाखीची असे बाबू, याच्यावर सुद्धा खेळाडूंनी दुर्लक्ष करता कामा नये. म्हणून आज या बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीणमधील सर्व क्रीडाप्रेमींना मी शुभेच्छा देतो की जे असिस्टंट तयार झालेले त्या असिस्टंटला आपण सर्वांनी जॉईंट व्हा. नक्कीच त्याच्यातनं चांगले खेळाडू निर्माण होऊन आपण स्टेट लेवलला खेळून आपल्या कुटुंबाचा सुद्धा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने, चांगल्या म्हणजे गव्हर्नमेंट कोटा असो, त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी बँकर असतील या असतील त्या ठिकाणी रिझर्व्ह कोटा आपण टेनिस खेळाडूंना सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि या आपल्या तालुक्यातनं चांगले खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा आपल्या सर्व खेळाडूंकडून करतोय. आणि आज मला वाटतं 3-4 दिवस विशाल आणि देशमुख आणि त्यांच्या पूर्ण टीमने मेहनत घेऊन या स्पर्धा यशस्वी मला वाटतं केलेल्या आहेत. 1-2 मॅच बाकी आहेत. नक्कीच आपण सुद्धा असेच सामाजिक कार्य करत राहा. वामन म्हात्रे आणि त्याचे सर्व शिवसेनेची टीम आणि आमचे मित्रपरिवार आपल्या बरोबर कायमस्वरूपी असू. मला वाटतं जसं एक क्रीडा संकुल या ठिकाणी बनवलेले तसंच क्रीडा संकुलची जागासुद्धा कायद्याची रिझर्वेशन या ठिकाणी होती. आपण जर पुढाकार घेतला तर आंबेडकर भवनाच्या समोर चांगले क्रीडा संकुलसुद्धा आपण या वेस्टसाठी करतो. मी एरंजाडला तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी फॉरेस्टची जागा होती, त्या ठिकाणी एक चांगलं क्रीडांगण बनवण्यासाठी तिथल्या एरंजाड आणि सोनवलीच्या सर्व क्रीडाप्रेमींना मी मदत केलेली आहे. ते क्रिकेट खेळत असताना तिथले फॉरेस्टचे अधिकारी त्यांना नेहमीच त्रास देत असत, पण मी सांगितलं का त्या ठिकाणी अनधिकृत चाली झाल्या तर तुम्हाला चालतील का. एक चांगलं क्रीडा संकुल बनवण्याचा मानससुद्धा आम्ही एरंजाड या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल आपल्या बदलापूर शहरातल्या सर्व खेळाडूंना तर एक चांगलं क्रीडा संकुलसुद्धा या वेस्ट साईडला असावं असं माझं स्वतःचं मानस आहे. कात्रप या ठिकाणी एक क्रीडा संकुलाचं छोटंसं काम चालू केलेलं आहे. शिरगावला एक क्रीडा संकुल बनवलेलं आहे आणि मला वाटतं आपल्या या वेस्ट साईडला क्रीडा संकुल नाही. कालिदासजी देशमुख आपण नगरपालिकेकडे मागणी करा. नक्कीच आपल्या पाठीशी वामन म्हात्रे असेल आणि त्याला जे पण काही पैसे लागतील ते माननीय क्रीडा मंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते स्वतः पालकमंत्री या जिल्ह्याचे आहेत. मला वाटतं या बदलावरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भरपूर निधी त्यांनी दिलेला आहे. नक्कीच 5-25 कोटी रुपये आपण त्यांच्याकडनं घेऊन चांगलं क्रीडा संकुल या वेस्ट साईडला निर्माण करूया अशी संकल्पना विशाल आणि देशमुख तुम्ही या आजच्या मॅचच्या निमित्ताने करा अशी ग्वाही तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन तुमच्या पुढील कार्यास, सामाजिक कार्यास माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वामनदादा म्हात्रे. खरं तर असं वाटलं होतं की वामनदादा यांच्या चेहऱ्यावरती थोडासा थकवा आहे. कालच परदेशी दौरा करून ते भारतामध्ये परतलेत आणि आज या स्पर्धेला या ठिकाणी खरं तर विशालदादा आणि सागरदादा देशमुख यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिलेली आहे. मनापासून त्यांचा आभार आपण व्यक्त करू. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले खरं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार सॅमी कालन, छोट्याशा गावातून झालेली सुरुवात आज प्रत्येकाला या ठिकाणी आपण पाहतो या व्यक्तीची ओळख असेलच आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेला रील स्टार सॅमी कालन यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सागरदादा देशमुख आणि विशालदादा राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान देखील करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सॅमी कालन यांच्यासाठी देखील. आज त्यांचा चिरंजीव त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी आपण पाहतो एक छोटा रील स्टार रूपांश कालन हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या रूपांशला देखील आपण घ्या. छोटा रील स्टार आहे हा देखील. यानंतर या ठिकाणी खरं तर वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकर या संघामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपला दबदबा ज्याने प्रस्थापित केलाय
कल्याण डोंबिवलीमध्ये असो किंवा अगदी कल्याण डोंबिवलीच्या बाहेर देखील असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचा अगदी क्रिकेटवरती नितांत प्रेम, एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. विशाल म्हात्रे डीजे ब्रावो या नावाने त्यांची ओळख राहिली आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. त्यांचाही सन्मान या ठिकाणी उमेशजी सोनकर यांना विनंती करून आपल्या शुभस्ते आपण आज सन्मान करायचा. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख आणि या नामांकित उद्योजक विजयजी मांडवकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी सागरजी देशमुख साहेब, विशालदादा राऊत यांच्या शुभस्ते विजयजी मांडवकर यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. खरं तर एक चांगला सामना, जे संघ क्वालिफाय झालेले आहेत बक्षीस पात्र फेरीमध्ये त्या प्रत्येक संघाचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला मलंगगड ग्रामीण क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, त्या बेल्ट मधून नेवाळीपाडा संघ खेळतोय, बॅटिंग करते. तर दुसऱ्या बाजूला वामनदादा म्हात्रे यांच्या माहितीसाठी आपला बदलापूरचा स्थानिक संघ जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. या आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान तर होतच राहणार आहे, कारण अनेक सारे मान्यवर आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. विजयजी मांडवकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. फटका सुंदर आहे, मात्र सीमारेषेवरती पुन्हा फिल्डर तयार, बरोबर अप्रतिमरित्या झेलला टिपलंय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. भगत यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दीपेश विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुखदेव भोपी यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. या संजय दादा पण स्वागत आहे आपलं देखील कॉमेंट बॉक्स मध्ये. सध्या आपण पाहतोय दर्जेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी आपण सर्वजण घेत आहोत. गोलंदाज सज्ज ओ यावेळेस फुलर लेन, चांगला बॉल. इकडे आपण पाहतो स्ट्राईक हवी आहे नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज होईल बाद, रन आउटच्या स्वरूपात. वन मोर विकेट डाऊन. तरी दीपेश भोपी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुखदेव भोपी यांच्याकडून. हा मनाचा मोठेपणा आहे. 37 धावा आणि 37 वरती 3 धक्के या ठिकाणी आपण पाहतोय देण्यात आलेत नेवाळी पाडा संघाला. ओर द विकेट मान्यवर लक्ष्मणजी फुलोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. मी आदरणीय तुषारदादा राऊत आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अडतीस धावा धाव फलकामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात आणि आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्वार्धामधून या ठिकाणी साई गाव संघाचे गोलंदाज आहेत. शेवटचा बॉल स्टील 1 to go. धन्यवाद वामनदादा म्हात्रे.
मनापासून आपला आभार. यावेळेस आपण पाहतो स्कोर कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय सीमा रेषेच्या जवळ आणि तिकडे अगदी आपण पाहतो अॅक्युरेट थ्रो पैकी करण्यात आली आहे. चांगली फिल्डिंग आणि धावा मिळतील. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. 39 धावा आहेत आणि 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. टीम जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव समोर. हे घे आपलं पारितोषिक याकडे द्यायचंय लगेच या. सुखदेव भोपी यांच्याकडून हे 500 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅचच्या दिशेने जाणार आहोत आणि टार्गेट या मॅच मध्ये 40 धावांचं असणार आहे. 3 ओव्हरची मॅच. कुणालजी पेनकर सर, आपण कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. कुणाल पेनकर, संपर्क साधा. चला 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि आता मान्यवर सध्या जयजी कथोरे आणि नचिकेतजी लहोटे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओर टू कॉम्बॉक्स मॅडी सर. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि चाळीस धावांचं लक्ष मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगावची आणि साईगावचे खरं तर लाडके गायक तेजस तरे यांच्या वतीनं कॉमेंटेटर माडी धुळे आमच्यासाठी 300 रुपीजचा कॅश प्राइज झालेला आहे. त्यांचा मनापासून आभार. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संदेश आणि हेमंत. मॅच ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टाक वरती लखन जाधव
षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो, जुना जाणता खेळाडू आहे, प्रचंड अनुभव, पोटेन्शियल, गुणवत्ता या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते आणि तोच खेळाडू सध्या आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सचिन मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि आता नो मान्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर आता दुसऱ्या बॉलवरती खातं खुलं करण्यात आलंय टीम जय भोजेश्वर साई संघासाठी. बॅटची कडा आणि इथे फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात धक्का पहिला लागेल बॅटिंग करत असताना जय भोजेश्वर साईगाव टीमला. सलगचे 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज, सलग 3 चौकार जरी आले तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. श्री बलंगड विभागातून संघ खेळतोय जर्मन नेवालीपाडा आणि सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर काकडबलची A1 जोडी हरिजी भोईर आणि विकाजी पावशे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची धनराशी टीम नेवालीपाडा संघासाठी. धन्यवाद. सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोशन भोपी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सध्या हरीश दादा राऊत कासगावचे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव व ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीने देखील एक लवकरच मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. जवळजवळ 7 बाईक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये भव्य डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा देखील बदलापूर नगरीमध्ये आपल्या भेटीला येते. आमदार चषक 2026 आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेक साई संघासाठी एक कॅच प्राइज येतोय. सलगचे 3 बॉल 3 षटकार आले तर सुखदेवजी भोपी यांच्याकडून देखील 1000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. मुख्य व्यासपीठावरती रील स्टार युट्यूबर म्हणून ज्याची ओळख आहे, सध्याच्या घडीला कित्येक सॉंग ज्यांच्या माध्यमातून आपण नृत्य आविष्कार देखील पाहिला, ते आमचे रूपांश आणि त्यांच्या साथीनं सॅमी कालन यांचा मंचावरती आगमन झाले, त्यांचे परपूर्वक स्वागत. त्यासोबत डीजे ब्रावो विशालदादा बात्रे देखील जोडले गेले. त्या स्पर्धेमध्ये काल महाराष्ट्राचा गोड आवाज परमेशदादा माळी याने आपण ऐकला या स्पर्धेमधून आणि सातत्याने सागरजी देशमुख साहेब आणि विशालजी राऊत साहेब यांच्यावरती असलेलं हे विशेष प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आणि आता सध्या नवनाथ लखन जाधवला तुम्ही पाहताय, माफ करा. आणि आता बॉलिंग ट्रॅक मध्ये असताना काही कमालीची गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल षटक या ठिकाणी हाताळलं जातं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/6 ही धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे 40 टार्गेट होतं जय भोजेश्वर साई टीमला आणि आता विजयासाठी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बादचं इक्वेशन आहे 34 धावांची गरज. आपण टॉससाठी लवकरात लवकर या. बारक्या पाडाबे टॉससाठी आपण आणि टीम डिंगडॉंग कासगाव लगेच आपण टॉस नाणेफेकीचा कौल इथे आपण संपन्न करतोय. 3 बॉल 3 षटकारासाठी जीविका सोमनाथ भोपे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक टीम साई गावला असणार आहे. कोणत्या बॅटर्सने मारले तर लगेच तुम्हाला रोख स्वरूपात पारितोषिक दिलं जाईल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये 17चा अस्किंग रन रेट थोडंसं वाढलेलं आहे. सध्या आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये 13.33च्या सरासरीने या धावा बनवायच्या होत्या, परंतु आता सध्या आस्किंग रन रेट वाढलंय. या मागचं कारण आहे पहिलं षटक मॅन्डेटरी पावपेचं जे लखन जाधवने हाताळलंय ते इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळालं. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज कार्तिक, पहिला बॉल डॉट आलाय.
धावत संख्या धावपलकामध्ये आपण पाहतो स्थिरावली आहे आणि जितके डॉट बॉल विकेट्स येतील तितका संघ अडचणीत सापडेल जय भोजेश्वर साई. परंतु आपण पाहतोय सध्याचा खेळ अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील अप्रतिम राहिलेला आहे. गेअर चेंज करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल, टॉप 4 मध्ये जायचं असेल तर इथून जास्त मेहनत याही संघाला करावी लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय कार्तिक, पहिला डॉट आलाय त्यानंतर वाईट बॉल, अवांतरची धाव मिळाली. मिस्टामिक स्टोक स्वतः गोलंदाज कार्तिक या ठिकाणी धावत पळत पोहोचलेत. कॉट अँड बोल, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागेल जय भोजेश्वर साईगाव टीमला. फलंदाज बाद. बस ते आम्ही करतोय टॉस. चला दोन्ही टीमची कॅप्टन या आपण नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय मुख्य व्यासपीठावरती. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव आणि त्याच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव. सामी कालन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल हेड आणि टेल छापाचा कॉल आणि टॉस तिथे जिंकला टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघानं. तर आपण इन्व्हाइट केलं टीम डिंगडॉंग मिताली 11 कासगाव संघाला. धन्यवाद. फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कासगाव टीमला. धन्यवाद. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि राऊंड विकेटने गोलंदाज सज्जात. ओ बॅटच्या टोनला लागून या ठिकाणी आपण पाहतो हलकीशी कडा होती. मागे चालला बॉल तोपर्यंत किपरच्या अर्थात यष्टीरक्षकाच्या हाताला हलकासा ब्रश करून या ठिकाणी चेंडू मागे लँड झाला. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सुखरूपरित्या वाचलेत मी तर म्हणेन बॅटर हेमंत भोपी. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह करण्यात आलाय. वाडिश लॉंग गॉनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला आणि धावा इकडे मिळतील. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळणार आहे. डिंगडॉंग कासगाव देखील सध्या सज्ज. नव्या फॉर्मॅटमध्ये त्यांची देखील स्पर्धा येते. एप्रिल महिन्यामध्ये 13 एप्रिल पासून 18 एप्रिल या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. जवळजवळ 1 लाख रुपयाचं पारितोषिक आणि 7 बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माजी सरपंच कासगावचे किरण शेठ राऊत आणि हरेश दादा राऊत यांच्या वतीने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जाणता राजा क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कासगाव. शक्ती दे आणि श्री मलंगडाला मुक्ती दे. अगदी आपण पाहतोय ही पहाट सध्या आपण हाच नारा तमाम हिंदू बांधवांच्या तोंडात आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने गर्जना केली जाते आणि आता इथे गर्जना केली आहे षटकाराने. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगावच्या बॅटर्सने बॅटर हेमंत भोपीच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार. ठोकला षटकार. सलग 6 बॉल मध्ये 6 षटकार आले तर रोशन भोपे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ यावेळेस कॉटन बोल्ड वड कॅच ब्रिलियंट कार्बन कमाल कॅचेस म्हणावे लागेल. जणू काही फटका मारला आणि काही क्षणात हातामध्ये चेंडू जाऊन चिपकला असंच म्हणावं लागेल. हे फेविकॉल का जोड आहे बाई.
बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. संघ अडचणीत सापडला, एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. जवळजवळ 3 विकेट्स महत्वपूर्ण या ठिकाणी मिळवल्या नेवाळीपाडा संघाच्या गोलंदाजाने. विशेष कौतुक करावं लागेल लखन जाधव आणि संपूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग स्क्वॉडचं ज्याने दर्जेदार तिकट भेदक मारा या ठिकाणी साई टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणि सध्या तरी अडचणीत टाकण्याचं काम या ठिकाणी करते नेवाळीपाडा संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. 3 बॉल आणि विजयासाठी 25 ची गरज, म्हणजे जवळजवळ या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ती गोलंदाजांनी. या ठिकाणी आपण पाहतोय चला गोलंदाज थोडासा स्पीड झाला असेल तिकडे काही आवश्यकता असेल तर लगेच आपण तात्काळ फर्स्ट एड किट आणि पाण्याची व्यवस्था, परंतु अशी काही आवश्यकता वाटत नाहीये. सध्या आपण पाहतोय आमचं मुख्य व्यासपीठ समी कालन या ठिकाणी आपण पाहतो रुपांश देखील आहेत. माझा आनंद घेत असताना आणखीन एक डॉट बॉल आणि आता हा सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकलाय. गोलंदाजी करत असताना टीम नेवाळीपाडा संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड टीम JB जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव